नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर MP शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण कार्ल मार्क्स ऑफ डेव्हलपमेंट थेरी, कार्ल मार्क्स यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थेरी हे पाहणार आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट. विषयाचं कोड आहे आपला 106. BA सेकंड इयर सेमिस्टर 3. आजचा जो टॉपिक आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे कार्ल मार्क्स थेरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. यामध्ये कार्ल मार्क्स यांनी जो काही आर्थिक विकास सिद्धांत मांडला आहे त्याविषयी, त्या संदर्भात आपण पाहणार आहोत, बोलणार आहोत. कार्ल मार्क्स यांचा जन्म 5 मे 1818 जर्मनीमध्ये झाला. त्यांचे शिक्षण बॉन आणि बर्लिन या विद्यापीठामध्ये झाले. या विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्यावर हेगेल हे जे अर्थज्ञ होते, या हेगेल यांचा प्रभाव त्यांच्यावर पडल्याचं आपल्याला दिसून येतं. 1841 कार्ल मार्क्स यांनी जेना या विद्यापीठातून, बघा 1841 कार्ल मार्क्स यांनी जेना या विद्यापीठामधून PhD ही पदवी प्राप्त केली. 1844 कार्ल मार्क्स हे पॅरिसमध्ये राहत असताना एंजल यांची भेट झाली व दोघांची मैत्री झाली. म्हणजे फ्रेडरिक एंजल्स म्हणून जे तज्ज्ञ आहेत त्यांची आणि कार्ल मार्क्सची पॅरिसमध्ये, ज्यावेळेस कार्ल मार्क्स पॅरिसमध्ये गेले त्यावेळेस पॅरिसमध्ये फ्रेडरिक एंजल यांच्याशी त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांच्या भेटीचं रूपांतर हे मैत्रीमध्ये झालं. आणि त्यांची जी मैत्री आहे ही जवळपास 39 वर्ष, म्हणजे कार्ल मार्क्स यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे 14 मार्च 1883 ही त्यांची मैत्री कायम होती. एंजल आणि कार्ल मार्क्स यांनी दोघांनी मिळून एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. हा ग्रंथ त्यांनी लिहिल्यानंतर जो 1767 त्यांनी कार्ल मार्क्स यांनी 1867 यानंतर 1867 बरोबर 1867 कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल या ग्रंथाचे लिखाण केलं. आणि दास कॅपिटल या ग्रंथामध्ये त्यांनी जे भांडवलशाही विरोधात जे काही लिखाण केलेलं आहे किंवा आर्थिक विकास कसा होतो, विकासाच्या ज्या अवस्था आहेत, त्यांनी एक 5 अवस्था आपलं या ठिकाणी सांगितलेल्या आहे विकासाच्या. त्या कोणकोणत्या आहेत, त्या कशा निर्माण होतात, भांडवलशाही विरोधात किंवा भांडवलशाही कशी संपुष्टात येईल याविषयी त्यांनी परखड असं त्यांचं मत मांडलं आहे. कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या मृत्यूनंतर, म्हणजे कार्ल मार्क्सने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर त्यांचे जे काही खंड होते त्या ग्रंथाचे हे अप्रकाशित राहिलेले होते, हे प्रकाशित झालेले नव्हते. मग हे ग्रंथ प्रकाशित कोणी केले तर ते त्यांचा जो मित्र होता पॅरिसमध्ये, ज्यावेळेस त्यांची आणि फ्रेडरिक एंजल यांची भेट झाली होती, त्या फ्रेडरिक एंजल यांनी कार्ल मार्क्स यांचे जे उर्वरित जे खंड आहेत त्यांनी लिहिलेल्या दास कॅपिटल या ग्रंथाचे, ते 1885 व 1894 प्रकाशित केले. ज्या इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि भांडवलशाहीचा विकास झाला, त्याच इंग्लंडमध्ये राहून कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाही विरोधात लेखन केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी या ग्रंथामध्ये कार्ल मार्क्स यांनी अतिशय मोलाचे असे किंवा इतिहासाची भौतिक मीमांसा करणारे लिखाण केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजेच ज्याप्रमाणे हेगेल यांचा प्रभाव त्यांच्यावर होता, परंतु हेगेल यांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान होतं हे कार्ल मार्क्सने पूर्ण जसेल तर स्वीकारलं असं नाही. हेगेल यांनी जे सांगितलेलं तत्त्वज्ञान होतं, कार्ल मार्क्स असं म्हणतात की त्यांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे हे डोक्यावर उभं आहे. मग ह्या तत्त्वज्ञानाला कार्ल मार्क्स यांनी पायावर उभं केलं. म्हणजेच आता कार्ल मार्क्स पूर्वी जे काही तज्ज्ञ होते, काही विचारवंत होते, यांनी
मानवी समाज विकासाच्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत येण्याची जी प्रमुख कारणं सांगितलेली होती ती कोणकोणती होती? त्यामध्ये त्यांनी एक जे कारण सांगितलं होतं की बाबा राज्यपद आणि राज्याच्या स्वरूपात होणारे बदल, म्हणजे मानव एका समाजाच्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कसा जातो किंवा त्याची कारणं कोणती आहेत. मग त्याचं पहिलं कारण त्यांनी सांगितलं कार्ल मार्क्सच्या पूर्वी तज्ज्ञांनी राज्यपद्धती आणि राज्याच्या स्वरूपात होणारे बदल. त्यानंतर सांगितले धार्मिक स्वरूपाचे बदल. त्यानंतर नैसर्गिक आणि निसर्ग नियमात होणारे बदल. त्यानंतर सांगितलेलं आहे जगातील श्रेष्ठ व्यक्तीकडून केले जाणारे कार्य. असे जे हे सांगितलेले आहेत तज्ज्ञांनी. परंतु हे बदल किंवा हे सांगितलेले तत्त्वज्ञान हे कार्ल मार्क्सला पटले नाही किंवा त्यांनी त्याच्या विरोधात असं लिखाण केलेलं आहे किंवा त्यांनी दाखवून दिलं आहे की हे बदल एक कारणीभूत नसतात. मार्क्सवर नमूद केलेली जी कारणं मान्य नव्हती त्यांनी त्या कारणाचे नाकारले. ते स्पष्टीकरण घटकाद्वारे केले, आर्थिक घटकाद्वारे. आणि म्हणून त्यांना मानवी समाजाच्या विकासाचे आर्थिक विश्लेषण असे म्हणतात. बघा, म्हणजे मानवी समाजाच्या विकासाचे आर्थिक विश्लेषण कोणी केले? तर ते कार्ल मार्क्स यांनी केले. म्हणजे मार्क्सच्या मते मानवी समाजाचा इतिहास अनेक कालखंड, उत्पादन, विभाजन इत्यादी क्षेत्रात जी व्यवस्था अस्तित्वात असते त्या व्यवस्थेवर आधारित अशी समाजव्यवस्था असते. अशा समाजव्यवस्थेत विरोधाची बीजे निर्माण होतात. त्या विरोधातून संघर्षातून विकास होत असतो. म्हणजे बघा, एकमेकांच्या विरोधातून किंवा म्हणजे समाजव्यवस्था अशी अवस्था तयार होते. म्हणजे त्यांनी पुढे दिले, आपण त्या अभ्यासणार आहोत. काही अवस्था आहेत, 4-5 अवस्था. त्या अवस्थामधून विरोधाभास किंवा एकमेकाविरोधी बीजे तयार होतात किंवा मतं तयार होतात. त्या विरोधातून संघर्ष होतो आणि संघर्षातून विकास होतो असं त्यांनी सांगितलेले. भांडवलशाही समाजव्यवस्था निर्माण झाली असे समजल्याची व्यवस्था कायम स्वरूपाची नसते. समाजाच्या उत्क्रांतीत एक अवस्था किंवा टप्पा आहे. कालांतराने भांडवलशाही संघर्षाची जी बीजे निर्माण होणार ती नष्ट होईल आणि भांडवलशाहीमधील जो संघर्ष हा मालक आणि मजूर यांच्यातील असतो. शेवटी भांडवलशाहीवर आधारलेली जी समाजरचना ही नष्टच होणार आहे असं ठाम मत कार्ल मार्क्स यांनी मांडलं आहे. म्हणजे समाजात उत्पादन आणि वितरण पद्धती कशी आहे यावर सर्व सामाजिक बदल अवलंबून असतात. म्हणजे समाजामधील जी काही वितरण आणि उत्पादन पद्धती आहे, म्हणजे उत्पादन आणि वितरण जी पद्धती आहे यावर सामाजिक बदल अवलंबून असतात असं स्पष्ट मत कार्ल मार्क्स यांनी मांडलं आहे. उत्पादन आणि वितरणाच्या पद्धतीमुळे समाजातील विविध वर्गाचे संबंध ठरत असतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, जी काही वितरण आणि उत्पादन जी पद्धती आहे या पद्धतीवरून समाजातील विविध वर्गाचे जे काही संबंध आहे हे ठरत असतात. जेव्हा उत्पादन आणि वितरण पद्धतीला बदल होतो तेव्हा साहजिकच सामाजिक बदलही बदलतात. म्हणजे काही वर्ग तयार होतात त्यांचे असं, आणि त्या वर्गामध्ये किंवा एक नवीन पद्धतीमुळे ज्या वर्गात फायदा होणार असतो त्याच्याशी या वर्गाचा संघर्ष निर्माण होतो. म्हणजे दोन वर्ग एकमेकात संघर्ष करतात, परिणामी क्रांती होते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्या अवस्था आपल्याला 5 अवस्था आहे, आपण त्या अवस्था बघू आणि मग त्या कशा पद्धतीने निर्माण होतात हे बघूया. त्यांनी ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्या आहेत, पहिली अवस्था आहे अतिप्राचीन साम्यवाद किंवा त्याला आपण दुसऱ्या शब्दात प्राथमिक साम्यवाद असंही म्हणू. त्यानंतर दास समाज म्हणून त्यांनी सांगितले आहे, म्हणजेच गुलामगिरीवरची आधारित अर्थव्यवस्था आहे ती असेल. त्यानंतर सामंतवादी समाज सांगितलेला आहे. म्हणजे सामंतवादी समाज म्हणजे सरंजामशाही, आणि सरंजामशाहीनंतर साम्राज्यवाद सांगितलेला आहे. आपलं सामंतवादी समाज सांगितल्यानंतर भांडवलवाद, आणि भांडवलवादानंतर जो निर्माण होईल जी विकासाची अवस्था आहे ती साम्राज्यवाद आहे. आणि साम्राज्यवादानंतर जी 6वी अवस्था आहे ही समाजवाद व साम्यवाद असं त्यांनी सांगितलं आणि या ठिकाणी ते थांबले. आता जी पहिली अवस्था आहे त्यांनी जी पहिली अवस्था सांगितली ती काय सांगितली त्यांनी, सर्वजण मिळून उत्पादन करीत असले तरी उत्पादन, संपत्ती, सत्ता यांचे वितरण समानतेने सामाजिक क्रांतीचे म्हणजे समानतेने होत नाही. म्हणजे जी काही प्राचीन अवस्था त्यांनी सांगितलेली आहे त्या प्राचीन अवस्थेमध्ये त्यांनी काय सांगितले, सर्वजण मिळून उत्पादन करत असले तरी उत्पादन, संपत्ती, सत्ता यांचे वितरण समानतेने होणार नाही किंवा होत नाही.
त्याचाच परिणाम म्हणून काय होईल, दोन वर्गामध्ये किंवा समाजामध्ये संघर्ष सुरू होईल. मार्क्सने सामाजिक उत्क्रांतीचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत, म्हणजे जिला अतिप्राचीन साम्यवाद म्हणतो आपण, पूर्वी सांगितल्याप्रमाणे, अशी अवस्था ही म्हणता येईल. त्यानंतरची जी अवस्था आहे, तर कालांतराने उत्पादन तंत्र, उत्पादन पद्धती यात बदल होईल. ही अवस्था टिकू शकली नाही. त्यानंतर गुलामगिरी आधारित समाजव्यवस्था निर्माण होईल. बघा, म्हणजे अतिप्राचीन साम्यवाद झाला, त्यानंतर गुलामगिरी आधारित अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर शेती सर्व कामी गुलाम करायची आणि थोड्या व्यक्तींनी त्याच्यावर मालकी असायची. मालक वर्ग गुलामगाराची पिळवणूक करी. त्यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होऊन विकासाच्या नव्या अवस्थेत समाज आला. म्हणजे बघा, त्यांनी काय झालं, गुलामगिरी अवस्थेमध्ये काय झालं, एका ठराविक समाजाकडे शेती असायची आणि त्या शेतीवर गुलाम राबवायचे. म्हणजे जे काही गुलाम मानव ठेवायचा त्या गुलामाकडून ती शेती करून घ्यायला जायची. मग काय झालं, गुलाम वर्ग आणि तो मालक वर्ग यांच्यामध्ये परत संघर्ष निर्माण होऊ लागला आणि परत नव्या अवस्थेला जन्म आला. म्हणजे ती आहे सरंजामशाही. म्हणजे त्यात जमीनदाराकडे काम करा कुळाची जी शेती होती गुलामासारखीच असे. म्हणजे जमीनदार आणि कुळे यांच्यात संघर्ष निर्माण होऊन सरंजामशाही नष्ट झाली. तर सरंजामशाही नष्ट झाली. यानंतर काय होऊ लागलं, नवीन समाजव्यवस्था एक निर्माण झाली. ती नवीन समाजव्यवस्था कार्ल मार्क्स यांनी सांगितली, ती आहे भांडवलशाही समाजव्यवस्था. म्हणजे कालांतराने भांडवलदार आणि कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला परत. आणि हा संघर्ष म्हणजे का संघर्ष निर्माण होतो, की भांडवलदार बचत आणि संचय ह्या गोष्टी, बचत किंवा संचय याच्याकडे जास्त भर देतील, साठा करतील आणि श्रम विभागणी होईल किंवा जास्तीत जास्त श्रम त्यामुळे कामाला लागेल आणि मागणी वाढेल. म्हणजे यंत्रसामुग्री वगैरे याच्या हे होईल आणि मजूर वाढतील. म्हणजे ज्यावेळेस भांडवलदार साठा करेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन तंत्रज्ञान अवलंब करेल आणि त्यामुळं जे काही कामाचं हे आहे, हातावर जे काही काम मिळायचं ते कमी होईल. म्हणजे मजुरी कमी मिळेल आणि मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध होईल. आणि मोठ्या प्रमाणात मजूर उपलब्ध झाल्यानंतर मजूर आणि मालक वर्ग किंवा त्याला म्हणतो आपण एक युनियन, त्यांचे एक युनियन स्थापन होतील. मग त्यानंतर कामगारांचे प्रश्न असतील, कामगार युनियन असतील, अशा नवीन युनियन स्थापन, संघटना स्थापन होतील आणि ते त्या भांडवलदाराविरुद्ध बंड पुकारतील आणि मग परत त्यात संघर्ष निर्माण होईल. आणि शेवटची जी अवस्था सांगितली याच्यामध्ये त्यांनी विविध अवस्थांना वेगवेगळी असली तरी समाजातील विविध वर्गांचे असणारे संबंध हे तेच आहेत. म्हणजे कोणते, एक शोषण वर्ग आणि एक शोषित वर्ग. म्हणजे ह्या अवस्था जरी त्यांनी सांगितलेल्या आहेत, परंतु दोन अवस्था ह्या कायम आहेत. त्या कोणत्या, एक शोषण करणारा वर्ग आणि दुसरा शोषित वर्ग. म्हणजे मार्क्सच्यामध्ये आज जी भांडवलशाही अस्तित्वात आहे ती देखील याच अवस्थामधून जाईल आणि भांडवलशाही नष्ट होऊन जी नवीन समाजव्यवस्था निर्माण होईल भांडवलशाहीनंतर, ती वर्गविरहित समाजरचना म्हणजे क्लासलेस सोसायटी असेल. वर्गविरहित समाजव्यवस्था उत्पादन विकासाची नंतरची जी अवस्था आहे, म्हणजे वर्गविरहित समाजव्यवस्थेनंतर विकासाची नंतरची अवस्था म्हणजे साम्यवादी अवस्था, म्हणजे साम्यवादी अवस्था सांगितली त्यांनी शेवटची. या अवस्थेत प्रत्येकाला गरजेनुसार काम आणि क्षमतेनुसार वेतन मिळेल. बघा, साम्यवादी अवस्थेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला गरजेनुसार काम व क्षमतेनुसार वेतन मिळेल. म्हणजे अशा प्रकारे इतिहासाची भौतिक मीमांसा करताना समाज विकास एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कसं जातो याचे विश्लेषण किंवा स्पष्टीकरण मान्य होण्यासारखे आहे किंवा त्यांनी मान्य होण्यासारखे स्पष्टीकरण आपणास दिलेले आहे. म्हणजे त्यालाच आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास जी अवस्था आहे किंवा कसा होतो या संदर्भात कार्ल मार्क्स यांनी सांगितलेलं आहे. आता यावर त्यांनी ज्या अवस्था सांगितल्या यावर काही अर्थज्ञानी टीकाही केलेल्या आहेत. त्यामध्ये काही टीकामध्ये काय सांगितलं आहे, मानवी जीवनात बदल घडवून आणण्याचे जे काम आहे ते केवळ आर्थिक प्रवाहच करतात असं मार्क्स यांनी सांगितलेलं आहे. पण टीकाकारांच्या मते काय आहे की मानवी जीवनावर अनेक घटकांचा प्रभाव होतो. म्हणजे आर्थिक घटकच काम करतात किंवा आर्थिक घटक तर आहेच, परंतु इतरही मानवी जीवनावर बदल घडणारे जे काम आहे ते इतरही घटक असतात. त्याप्रमाणेच आर्थिक घटक हा एक आहे किंवा मुख्य नाही. कार्ल मार्क्स यांनी आर्थिक एकच घटक सांगितलेला आहे असं आहे. त्यानंतर संघर्ष निर्माण क्रांती किंवा मार्गाने विकास घडला जातो असे सांगितले. परंतु टीकाकार काय म्हणतात, म्हणजे कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलं की संघर्ष होतो, दोन वर्गामध्ये संघर्ष होतो आणि संघर्ष होऊन क्रांती होते आणि मग समाज बदलतो असं त्यांनी सांगितले. पण टीकाकारांच्या मते आहे
क्रांतीच्या मार्गाने बदल घडवून आणता येणे शक्य आहे. आज वर्ग संघर्षाऐवजी विविध वर्गात समन्वय कसा साधता येईल याचा विचार केला जातो, असं त्यांचं मत आहे. तसेच औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेल्या भांडवलशाही राष्ट्रात क्रांती होईल. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलं की औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेल्या भांडवलशाही, म्हणजे जे भांडवलशाही राष्ट्र आहे जे औद्योगिकदृष्ट्या प्रगत झालेले आहे या राष्ट्रात क्रांती होईल असं त्यांनी सांगितलं. असे मार्क्सचे भाकीत होते. परंतु चीन, रशिया यासारख्या शेतीप्रधान राष्ट्रात क्रांती घडली. बघा, त्यांनी जे भाकीत केलं होतं त्याच्या विरोधात, म्हणजे चीन आहे, रशिया आहे, ही शेतीप्रधान राष्ट्र आहे, यात क्रांती घडली. परंतु औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रात अशी क्रांती झालेली नाही. त्यानंतर कोणत्या बाबतीत मानवी समाजाचा अभ्यास करताना त्या काळातील राज्यव्यवस्था, कायदे, धार्मिक स्थिती किंवा परिस्थिती, नीतिमत्ता यांचाही अभ्यास करावा लागतो असे टीकाकार सांगतात. किंवा सर्वच बदल हे नैसर्गिक नियमानुसार आणि विकासाच्या तत्वानुसार होणार असतील तर मानवी इच्छा, प्रयत्न यांना कोणतेच महत्त्व राहत नाही असे टीकाकार या ठिकाणी टीका करतात. म्हणजे टीकाकारांनी या विविध टीका जरी केल्या असल्या किंवा त्यांच्या म्हणजे मानवाला काहीच प्रयत्न राहत नाही असं टीकाकार जरी म्हणत असले किंवा ह्या विविध टीका आपणास या ग्रंथावर पाहायला मिळतात किंवा या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट त्यांनी जे सांगितलेल्या ज्या अवस्था आहे यावर ज्या टीकाकारांनी टीका केल्या आहेत, जरीही टीका झाल्या असल्या तरीही त्या काळात किंवा अतिशय प्रखरपणे जे हेगेलवाद होता त्यालाच द्वंद्वात्मकवाद असंही म्हणतात. म्हणजे हेगेलवाद यांचं असं म्हणणं होतं की आधी माणूस विचार करतो आणि मग तो कृती करतो, परंतु इथं या ठिकाणी त्यांनी डोक्यापासून नसताना ते पायानं आधी भौतिक गोष्टीला त्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं कार्ल मार्क्स यांनी आणि हेगेलवादाच्या विरुद्ध त्यांनी आपली संकल्पना मांडल्याची या ठिकाणी दिसून येतं. धन्यवाद.